नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. सर्व कर्म करता व बुद्धिमान कोणाला म्हणावे. भाग पहिला. ओव्या आहेत 93 ते 95. मागच्या श्लोकात भगवंतांनी कर्म, अकर्म, विकर्म म्हणजे काय व कर्माची गती गहन असल्यामुळे बुद्धिमान लोक सुद्धा त्या बाबतीत कसे भ्रांत होतात ते सांगितले. आता बुद्धिमान कोणाला म्हणावे ते येथून पुढील श्लोकात सांगितलेले आहे. श्लोक 18. कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृष्ण कर्मकृत. कर्माचे ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माचे ठिकाणी कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान जाणावा व सर्व कर्म करता जाणावा. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाची. सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्मांबरोबर त्यांच्या फलाची आशा धरत नाही आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आणि कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नसते अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो. परी क्रियाकलापू आघवा आचर तू दिसे बरवा तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी याग. तरी जो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. मागच्या श्लोकात कर्म, अकर्म व विकर्म म्हणजे काय ते सांगितल्यावर या श्लोकात बुद्धिमान पुरुषाची व्याख्या भगवंतांनी जरा गूढपणे केलेली आहे. भगवंत म्हणतात की जो कर्मामध्ये अकर्म व अकर्मामध्ये कर्म पाहतो तो खरा बुद्धिमान व योगी असून या जगात सर्व कर्मे करणारा होतो. येथे कृष्ण म्हणजे सर्व कर्मे या शब्दावर जोर आहे. एखादेच कर्म नसून कोणत्याही प्रकारचे अगदी युद्धासारखे घोर कर्म सुद्धा त्यात अभिप्रेत आहे. कर्मणी अकर्म. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे असे ज्ञानदेवाने म्हटले होते. हे संपूर्ण आकाराला आलेले विश्व म्हणजे कर्म. मनुष्य या विश्वातच येतो त्यामुळे तो सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. देह धारण केल्यावर कर्म हे स्वभावतः होतच राहते. त्या कर्मामध्ये जो अकर्म पाहतो तो बुद्धिमान. स्वभावतः होणारी कर्मे ही संकल्प शून्य असतात. उदाहरणार्थ शिंक येणे, जांभई येणे ही कर्मे मनुष्य ठरवून कोणत्याही उद्देशाने करत नाही. तसे इतरही सर्व कर्मे जर स्वभावतःच म्हणजे संकल्प न करता व फल हेतू न धरता केली तर ती ही अकर्म म्हणजे करून न केल्यासारखी होतात. त्याचे फळ बंधक होत नाही. त्यामुळे ते जरी बाह्यतः कर्म दिसत असले तरी त्याची फळण्याची क्रिया संपलेली असते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाची. तो सर्व कर्मे करूनही आपले निसंगत्व जाणतो. आपण ह्या कर्माचा करता नाही हे लक्षात घेतो. तो कर्मामध्ये अकर्म अथवा नैष्कर्म्य पाहतो. अकर्मणी कर्म. येथे अकर्मणी याचा अर्थ बाह्यतः कर्मशून्यत्व असा आहे. जर मनुष्याला वाटत असेल की प्राप्त कर्म न करता स्वस्थ बसलो म्हणजे अकर्मत्व प्राप्त होते तर तो चुकीचा विचार आहे. बाह्यतः कर्म जरी केले नाही तरी ते एक प्रकारचे कर्मच घडते. कर्माचा त्याग केला म्हणून नैष्कर्म्यावस्था प्राप्त होत नाही. तेव्हा कर्म केले पण ते फल हेतू व आसक्ती सोडून केले म्हणजे ते फळत नसल्यामुळे ते कर्म करूनही न केल्यासारखे झाले. हे कर्मामधील अकर्म. व बाह्यतः कर्मत्याग केला म्हणून तो कर्मत्याग नसून कर्मच आहे आणि त्या बाह्यतः न केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागेल त्यामुळे ते बंधक होईल. तेव्हा ही गोष्ट लक्षात घेऊन जो आचरण करेल तो बुद्धिमान आहे. म्हणून असा ज्ञानी मनुष्य आसक्ती व फल हेतू सोडून निर्भयपणे कर्म करतो. अशा प्रकारे त्याच्या अंगी नैष्कर्म्यता बांधलेली असते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात तरी तो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. हीच गोष्ट त्यांनी पुढे नेहमीप्रमाणे दृष्टांतांनी स्पष्ट केलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.